तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. तर भावांनो, आपण होतो सध्या कलकत्त्यात गाडी भरायला गेलेलो. गाडी भरली आणि सिटीतनं बाहेर आलो. रात्री गेलेलो 3-3:30 वाजता. तर महत्वाचा बदल झालाय वेस्ट बंगाल मध्ये. सरकार चेंज झाल्यामुळे काय झालं तुम्हाला सांगतो. भरायला जाताना आणि येताना मिनिमम जायला 1000, यायला 1000 रुपये एंट्री द्यायची. 100 घे, 150 घे, 200 घे. प्रत्येक चौकात पोलीसवाला अडवायचा. पण आता 3 दिवस झालं सरकार येऊन, 2 का 3 दिवस. पण एवढा फरक पडलाय ना भाऊ, मला येताना आणि जाताना एकाही चौकात एवढे पोलीसवाले होते, सगळे होते, कोणी अडवलेलं नाही. पूर्णपणे एंट्री कोणीच घेतलेली नाही माझी. 1 रुपया कुठे गेला नाही. एवढा आनंद झालाय मला ना, लय खतरनाक. मग मी काय म्हणतोय, आपल्या इकडे पण हेच सरकार आहे, पण आपल्या इकडे का थांबणार? आपल्या इकडे तर चालूच आहे काळा बाजार. दोन्हीकडे आता इकडे ह्यांनी एवढं पाऊल घेतलं, मग तिकडे पण घ्या. त्यांचा बी लावा कार्यक्रम असत, त्यांना पण सांगा का सगळं असंच. त्याला काय विषय नाही, आपल्याला कोणाला दोषी द्यायचा नाही, कोणाला काहीच नाही. पण विषय हा राहतो भावांनो, बंगालच्या जनतेने 1 नंबर केलं. कारण करप्शनच्या बाबतीत पोलीस इकडलं ना सगळ्यात भंगार होतं. एकदम टॉपला म्हणलं तर हे बंगाल, वेस्ट बंगालचं पोलीस सोडा, दया माया काहीच नाही रांडे यांच्याकडे. लय बेकार. तर लय भारी काम झालं की इकडं हे झालं. आता भरपूर प्रगती होईल, यांच्याकडे फरक पडेल. महत्वाचं हे पोलिसांची गुंडागर्दी बंद व्हायला पाहिजे. सगळ्यात मोठं गुंड म्हणल्यावर पोलीसच आहे इकडलं, हे आहे. तर 1 रुपया एंट्री नाही गेली, लय भारी वाटलं. तर सलाम आणि जय महाराष्ट्र. बंगालच्या जनतेला त्यांनी चांगलं काम केलं. जय हिंद, जय श्रीराम.